एक्सपेंसेस है का क्या नॉन कैश एक्सपेंसेस? नॉन कैश एक्सपेंसेस. व्हेरी गुड बिकॉज सगळ्याला माहिती आहे ॲटलिस्ट हे नॉन कॅश एक्सपेंसेस. फायनान्स कॉस्ट. फायनान्स कॉस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट. बँककडून तुम्ही जो लोन घेतलेले ते इंटरेस्ट. आता हे पण खूप महत्त्वाचे. सीसी इंटरेस्ट असते, टर्म लोन असते. हे तुम्ही जेव्हा बिझनेस मध्ये लोन घेताना आपला पर्सेंटेज किती असला पाहिजे आणि आपल्याला रेव्हेन्यू किती जनरेशन होतं, त्याच्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती, हे पण आपल्याला अनालिसिस करणं खूप गरज आहे. बाजू एक माणूस मशिनरी घेतली CNC 50 लाखची, मला पण एक मशिनरी घ्यायची, बट तेवढा आपला ऑर्डर आहे का आपल्याकडे, रिसर्च केले का त्याच्याबद्दल, ही खूप महत्वाची बिझनेसमध्ये तुम्हाला. नाहीतर तुम्ही लोन घेणार मग तुम्ही बँकसाठी काम करणार आहे, तुम्ही स्वतःसाठी नाही करणार. लोन पाहिजे मग किती पाहिजे ते पण ते खूप महत्वाचे असते. आपला रिपेमेंट कॅपॅसिटीपेक्षा तुम्ही 50%च लोन घ्यायला पाहिजे, म्हणजे यू कॅन हॅपीली स्लीप नाईट. काही लोक बँक लोन देतो म्हणून टर्नओव्हर जेवढा तेवढा लोन पण घेतलेले लोक आहेत. हे सायकल आहे, विशेष सायकल आहे. माझ्या बुक्समध्ये पण मी लिस्ट आउट केलेलं आहे हायेस्ट कुठली तुम्ही कसा फसवतो बँक लोनमध्ये. जेव्हा तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार तुम्ही काय करणार, CGTMS लोन बद्दल किती लोकांना माहिती आहे सर माहिती, त्यांना माहिती. तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे, विदाउट कोलॅटरल सिक्युरिटी लोन देतो तुम्हाला. मग त्याच्यानंतर तुम्ही स्लोली वाढत जाणार. नंतर तुम्ही MNC बँककडे जाणार, MNC बँक नंतर कोऑपरेटिव्हमध्ये जाणार, कोऑपरेटिव्ह नंतर तुम्ही फायनान्स कडून लोन घेणार. किती लोक फायनान्स कडून लोन घेतले सर? व्हेरी हा एक सर घेतलं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्यांना हा सर मोबाईल घेतला होता. मोबाईल ओके, दॅट ओके. बिझनेससाठी बिझनेस लोन ओनली आय एम टॉकिंग अबाउट बिझनेस लोन. त्याच्या रेट ऑफ इंटरेस्ट जनरली किती असते सर माहिती असतं सर? बिझनेस लोन तुम्हाला फायनान्स कडून जेव्हा तुम्ही लोन घेणार तुम्ही समजून घ्यायची माझ्या कुठेतरी चुकतो, म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये चालू होते तुमची, हे तुम्ही तिथे समजून घ्यायला पाहिजे. मी एक बुक वाचलं, हू माय चीज म्हणून एक बुक आहे, छोटासा बुक आहे एकदम, हाऊ माय चीज. ते सगळे बिझनेसमॅन लोक वाचायला पाहिजे, ते खूपच सुंदर बुक आहे. तुमची बिझनेसची तुम्हाला स्मेल यायला चालू होते, तुमची कुठे जाणार आहे, तुम्ही सक्सेसमध्ये जाणार का फेल्युअरमध्ये जाणार. तुम्हाला फक्त माहिती असला पाहिजे ते स्मेल कुठून येतो. आपल्याला अनअवेअर्स मध्ये आम्ही लोक करत जातो, माहिती असते आपल्याला, माहिती झालेली असते. आता काहीतरी गडबड होणार आहे मला 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, मग तिथे तुम्हाला डिसिजन घेणं खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी तुम्ही कंपल्सरी गेल्यानंतर तुमची बिझनेसची अनालिसिस करा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स बघा, मग त्याप्रमाणे आपल्याला डिसिजन घेऊ. सर एक क्वेश्चन होता. येस सर. तुम्ही बँक लोन जे म्हणता, म्हणजे बँक लोन म्हणजे एखादा बिझनेसमॅन आहे आणि ते बँक लोन घेतोय, बरोबर, त्याचं XYZ प्रॉडक्ट आणि तुम्ही त्याचे प्रॉडक्टचं प्रॉफिटेबिलिटी त्याला माहिती आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट धरून किती प्रॉफिटेबिलिटी ठेवायला पाहिजे याचं काही कॅल्क्युलेशन रेशिओ आहे का? हे सर आता म्हणजे सपोज तुम्ही बँक लोन इंटरेस्ट 10% तुम्ही पे करू, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला मिनिमम 20% तरी भेटायला पाहिजे एक्स्ट्रा, तरी तुम्ही करायला पाहिजे त्याच्यामध्ये. नाहीतर आता एक क्लायंट आला होता आपला रिसेंटली, त्यांनी US रिटर्न्स क्लायंट येते, त्यांनी काय केले, इकडे एक घर विकले 2.5 करोडला आणि दुसरा घर घेणार आहे. त्यांचे थॉट्स आले हजबंड वाईफ, त्यांना विचार आले की आपल्याला बँकमध्ये लोन किती 7% 8% मध्ये हाऊसिंग लोन भेटतो आणि तेच आम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकला तर 15-20% भेटतो. मग हाऊसिंगसाठी लोन घेऊ, जो पैसे आले ते म्युच्युअल फंडमध्ये टाकू, किती रिस्क घेतो त्याने. आपला पैसे इन्व्हेस्टमेंट कुठले इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, इज इट ॲडवायजेबल? नाही. ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपल्याला कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. मी टोटली लोनला अपोज नाहीये, लोनसाठी काही पॅरामीटर्स आहे, काही सिस्टम्स आहे. आता तुमची जेव्हा बॅलन्स शीट बघितलेली तुमची डेट इक्विटी रेशियोज असते. डेट इक्विटी रेशियो तुमची किती असला पाहिजे? डेट म्हणजे मॅक्सिमम बँकची 2 असतात तर तुमची 1 रुपया असला पाहिजे. हे सगळे तुम्हाला पॅरामीटर बघायला पाहिजे. इंटरेस्ट कव्हरेज रेशियोज असते, तुमची प्रॉफिटची इंटरेस्ट कव्हरेज रेशियोज किती आहे, ते मोर दॅन 2 आहे. हे सगळं रेशियोज इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेट सर्व्हिस कव्हरेज रेशियोज असते. तुम्ही एक पॉईंट बोलला, रिपेमेंट कॅपॅसिटी शुड बी 50% ऑफ युअर इन्कम. करेक्ट. म्हणजे एक सपोज 1 लाख रुपीज जर रेव्हेन्यू आहे, 50,000 रुपये
ती EMI तुम्ही भरा. एवढंच तुम्ही लोन घेतलं. येस येस. अजून कमी घेतलं तरी सगळं त्याच्यापेक्षा जास्त तरी नाही साठवायचे. द रिझन्स इज काही लोक 80% 90% पर्यंत त्यांनी लोन घेतले आणि तुम्ही 2009ची रिसेशन किती लोक बघितले सर. जेव्हा मी 3-4 वर्षाची झालं होतं मी CA होऊन भोसरीमध्ये लिटरली लोक जो लोकांना जेवण करायला टाइम नाही होता 2007 ते 9 पर्यंत दे आर प्लेइंग द फुटबॉल. म्हणजे एवढं रिसेशन्स होतं त्यामध्ये किती लोक हे केलेले रॉंग डिसिशन घेतले. त्याच्यासाठी जेव्हा तुम्हाला लोन बर्डन येतो ना सर तुम्ही कॉन्फिडन्स झिरो होतो तुमची. तुम्ही काही मार्जिनमध्ये बिझनेस करायला चालू करणार तुम्हाला थोडाफार फ्लेक्झिबिलिटी पाहिजे तिथे. हे नाही झालं तर मी पे करू शकतो याच्यामध्ये. तुमच्याकडे जेव्हा फ्लेक्झिबिलिटी येतो ना मग तुम्ही कॉन्फिडन्सली बिझनेस करू शकतो. सेलिंग एक्सपेन्सेस, बॅड डेट्स म्हणजे काय सर? म्हणजे जास्त इंटरेस्ट घेणारे लोन पैसे मिळतच नाही. हा मिळतच नाही म्हणजे डेटर्स कडून आपल्याला पैसे बुडले त्याला बॅड डेट्स म्हणतो. हे पण खूप महत्वाचे आहे. आता ते त्याच्यात सिरियसनेस नेक्स्ट बोलवतो त्याच्याबद्दल. इनडायरेक्ट इन्कम किती लोकांची इन्कम ॲज पर रिसर्च अँड स्टडी इट सेज मिनिमम तुम्हाला 6 पॅसिव्ह इन्कम पाहिजे. 6 तुम्हाला लाईफ एन्जॉय करण्यासाठी. किती लोकांची मोर दॅन 2 पॅसिव्ह इन्कम? मोर दॅन 4 5 येस 4 जो कोणाचे त्यांनी शेअर करायचा कुठले इन्कम शेअर करू शकत असतात शेअर करू शकता असं काही नाही. सगळे आपला बिझनेस कम्युनिटी फोरम आहे. जस्ट आपल्याला तुम्हाला हेडिंग सांगितले कुठले इन्कम आहे बिझनेस सोडून. बाकी लोकांना पण ह्याचा फायदा होतो. जेव्हा आपल्याला शेअरिंगमुळे फायदा होतो तर बिंदा शेअर करायचे काही प्रॉब्लेम नाही. रेंटल इन्कम गुड. कुठले सर? येस आहे ओके म्युच्युअल फंड. येस सर खूपच स्मार्ट आहे. रिअल एस्टेट हे खूप महत्वाचं. हे आपला पॅसिव्ह इन्कम फक्त वी आर डिपेंडिंग अपॉन ओनली ऑन द बिझनेस. इट्स व्हेरी रिस्की. बिझनेसमध्ये अजून एक रिस्की आहे. तुम्ही फक्त एका कस्टमर मोर देन 50% पेक्षा एका कस्टमर डिपेंड असून तुम्ही बिझनेस करत असं अजून रिस्की. त्यासाठी डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्कम डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट असणं खूप गरज आहे. आपला थॉट्स काय असते जेव्हा आपल्याला पैसे माझ्याकडे 1 लाख सेव्ह झाले ना तेव्हा स्टार्ट करू इन्व्हेस्टमेंट. इट इज ॲक्च्युअली रॉंग. तुम्ही 500 पासून पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओनली फ्रॉम 500. आता माझे ड्रायव्हर आहे सर म्हटले ते मी मंथली 1000 रुपीज SIP मध्ये टाकतो. आपल्याकडे पैसे भरपूर असतात पण त्याच्यामध्ये प्लॅनिंगच नाही. कुठे काय करायचे थॉट्स नाही. सगळे इम्पॉर्टंट म्हणजे थॉट्सच नाही. त्यासाठी तुम्ही सेव्हिंगची थॉट्स ठेवा. सेव्हिंग जेव्हा तुम्ही थॉट्स ठेवणार ना युनिव्हर्स तुम्हाला पैसे भरपूर देते. आपला थॉट्स असं असतं की पैसे आले आपल्याकडे 5 लाख पहिले कोणाला प्रेफर देतो मी कोणा EMI पहिले भरायचे. मग युनिव्हर्स म्हणाला ह्याला खूपच EMIची हे दिसते त्याला EMI द्या. मग 5 लाख आला तर तुम्ही काय करायला पाहिजे यू हॅव टू कीप सेपरेट वन अकाउंट. त्याच्यामध्ये 10% 20% तुम्ही सेपरेट सेव्हिंग मध्ये यू हॅव टू थिंक फॉर द सेव्हिंग. त्यासाठी तुम्ही सेव्हिंगवर जास्तीत फोकस पण करा आणि तुमची जो पॅसिव्ह इन्कम्स आहे ते तुम्ही वाढवा. ते लिहून घ्या तुम्ही आजपासूनच. जो कोणाला शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही करू शकता. इक्विटी इज व्हेरी बेस्ट. तुम्ही इक्विटीमध्ये करू शकतो, डेटमध्ये करू शकतो, म्युच्युअल फंड्समध्ये करू शकतो. SIP बेस्ट. RD आहे भरपूर आहे. रिअल एस्टेट आहे, गोल्ड आहे, RD आहे. सर व्हॉट यू सजेस्ट 6 passive income sources? सर ऑलमोस्ट 4-5 सर्च सेम जेवढा आहे तेवढं मॅक्झिमम. म्हणजे तेच आहे रेंट आहे, इंटरेस्ट आहे, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. रिअल एस्टेट्स आहे, इव्हन गोल्ड आहे, सिल्वर आहे. गोल्डमध्ये तुम्ही डिजिटल पण घेऊ शकता. असं काही नाही तुम्ही रांका ज्वेलर्समध्ये लाईन लावून घ्यायची असं पण नाही. यू कॅन परचेस फ्रॉम गोल्ड बी, सिल्वर बी, हे सगळे तुम्हाला मार्केट्समध्ये आहे. थोडंफार नॉलेज तुम्ही घ्या. म्हणजे लॉंग टर्मसाठी तुम्ही जेव्हा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता कधी लॉस होत नाही. लोक काय करतात ते शॉर्ट टर्ममध्ये बघणार नाहीतर ट्रेडिंग करणार ना, दे सफर द लॉसेस.